दबंग नेते नारायण राणेंनी शनिवारी कुडाळात पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणेंनी पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मालवणात केलेली दबंगगिरी योग्यच होती असं रोखठोक सांगत मच्छीमारांवर अन्याय होत असेल तर अशी भूमिका घेणं योग्यच आहे असं त्यांनी सांगितलं। आमदार नितेश राणेंनी मालवणात मत्स्य अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारलेले आंदोलन जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पोहोचले। आमदार नितेश राणेंनी या आंदोलनात अगदी आरपारची भूमिका घेतल्याने आंदोलन आणखीनच पेटलं। अखेर मत्स्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आमदार नितेश राणेंसह 100 मच्छीमारांवर गुन्हे दाखल केले। यामुळे जिल्ह्यातील वातावरण आणखीनच तापले। त्या शुक्रवारी सायंकाळी दबंग नेते नारायण राणे मालवणात आले। राणे मालवणात येताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला, त्यामुळे मालवणला पोलीस छावणीचे स्वरूप आलं। नारायण राणेंनी या आंदोलनाबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असं माध्यमांना सांगितलं। त्यामुळे शनिवारी नारायण राणे पत्रकार परिषदेत कोणती रोखठोक भूमिका मांडणार याकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून होते। दरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुत्राने घेतलेली भूमिका योग्यच होती असं सांगून आंदोलनाचे समर्थन केलं। नितेशची भूमिका ती माझी भूमिका, आमची विसंगती नसते कधी। मच्छीमार कोणी असो, ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांची बाजू आम्ही घेतो। आम्ही हप्ता घेणाऱ्यापैकी नाहीये। सध्या ज्यांच्याकडून हप्ते घेतले जातात तेच आता रडतात। हप्ते आपल्या इथल्या लोकांकडून, गोव्याच्या लोकांकडून पर्सनेट करणाऱ्या जिल्ह्याच्या समुद्रात, जिल्ह्याच्या बाजूला असल्या समुद्रात येऊन गोव्याचे लोक पर्सनेटनी मासेमारी करतात। आकडेवारी जाहीर होते, 30-35 लाख महिन्याला हप्ता देतात आणि म्हणून आमच्या मच्छीवर अन्याय होतं, त्याच्यावर कोण बोलत नाही। आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमार अन्याय होत असेल तर म्हणून बाजू त्यांनी घेतली, योग्य आहे। तो बांगडा कोणावर फेकला नाही, टेबलावरच फेकला, कारण जे ॲक्शन आहे मी काय त्याला विचारलं नाही। मी विचारलं असतं बरं तुझा नेम चुकलाच बोललो असतो, पण त्याने जर मारलं तर टेबलावरच असं करतोय तो। आणि अधिकारी मारायचं असं मारलं असतं ना, असं आहे। पण तो एक आंदोलनाचा भाग आहे, आंदोलनाचा भाग आहे। एक जे वातावरण निर्माण होतं त्या वातावरणात अनेक आंदोलनं कुठल्या दिशेला जातील कोण अंदाज करू शकत नाही। एकापेक्षा अनेक आंदोलक एकत्र आले तर स्वरूप बदलतं, तशातला तो भाग आहे। त्यामुळे त्यांनी केलेली प्रक्रिया, मी एवढंच म्हणेन, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तो गेला, त्यामुळे त्या गोष्टीचं मी समर्थन केलं। मारल्याचं नाही तर त्या आंदोलनाचं। लोकांना छळायचं, पैसे घ्यायचे आणि उर्मट बोलायचं आम्ही नाही चालू देणार। हे आत्ताचे लोक चालू, आम्ही नाही चालू देत, आम्ही दिलं नाही। आमच्या वेळेला भ्रष्टाचार हा प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना नव्हता। आता कायदेशीर बेकायदेशीर दोन्ही याला पैसे, व आमदार जाऊन टेबलावर उभे राहतात तरी साधा क्लार्क उठत नाही, उभा राहत नाही, काय राहिलंय। त्यामुळे आता मी सांगू शकतो माझा मुलगा नितेशने जे काय आंदोलन केलं योग्य केलं।